49वा अनुच्छेद राज्यघटनेचा बघत असताना जो महत्वाचा संदर्भ राष्ट्रीय स्मारक, राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रीय स्थाने व राष्ट्रीय वस्तू याच्याबद्दलचा निर्माण झाला होता, त्याच्यातून काल प्रामुख्याने 2 प्रश्न आले. पहिला प्रश्न असा होता की राष्ट्रीय स्मारके उभारणीनंतर त्याचा राजकीय उपयोग कसा होतो आणि अशा स्मारकांची संरक्षणाची जबाबदारी ही कोणाची असते, त्याबाबत काही तरतुदी आहेत का? आणि दुसरा प्रश्न असा होता की पुतळे उभारताना किंवा स्मारक उभारताना तो पुतळा कुणाचा असावा याबाबत घटनेने काही निकष लावले आहेत का? आणि असे जे पुतळे असतात त्या पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कुणाची आहे? तर हे दोन्ही प्रश्न आपण आज घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच आपण पुढच्या अनुच्छेदावर जाऊया. पहिला प्रश्न की राष्ट्रीय स्मारके उभारणीनंतर त्याचा राजकीय उपयोग होतो का आणि त्याची संरक्षणाची जबाबदारी कुणाची? तर आपण या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की अनुच्छेद 49 प्रमाणे राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू याचे रक्षण हा संदर्भ अगदी 49 अनुच्छेदाच्या मथळ्यामध्ये विशद केलेला आहे. त्याच्यामध्ये संसदेने राष्ट्रीय व महत्वाचे असे घोषित करताना त्याबद्दल कायदा केलेला असेल आणि कोणाला राष्ट्रीय महत्वाची स्मारके, स्थळे किंवा वस्तू घोषित करायचं तर ज्याचा संबंध कला, त्याचा संबंध इतिहास किंवा ऐतिहासिकतेशी आहे आणि ज्याच्याबद्दल जागतिक वैश्विक स्तरावर एक कुतूहल आहे, अशा प्रकारचे निकष लावून कशापासून राज्य शासन त्याचं प्रोटेक्शन करू शकतं, संरक्षण करू शकतं. तर संरक्षण ती यथास्थिती आहे ते ठेवण्यासाठी, त्याची लूट होऊ नये त्यासाठी, त्याचं विद्रुपीकरण होऊ नये, त्याचा नाश होऊ नये, त्याचं स्थलांतर होऊ नये, त्याची विल्हेवाट किंवा निर्यात होऊ नये यापासून राज्य त्याचं संरक्षण करतं. म्हणजे अनुच्छेद 49 हा अतिशय मोजक्या शब्दामध्ये इतका भारी भरकम अर्थ, व्यापक एक दृष्टिकोन ठेवून या स्मारकाबद्दल आणि प्रतीकांबद्दल भाष्य करतं. त्यानंतर आपण बघितलं की आपली प्रतीकं कोणकोणती आहेत. तर राष्ट्रध्वजापासून आपलं बोधवाक्यापासून तर आपण शोकस्तंभापर्यंत हा सगळा आढावा घेतला. त्यानंतर प्रश्न राहतो की खरंच राष्ट्रीय स्मारक जे उभी राहतात त्याचा राजकीय उपयोग होतो का? सगळ्यात चांगलं उदाहरण मी म्हणेल की आमचे जे राष्ट्रपुरुष आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सरदार पटेल असतील, छत्रपती शिवाजी महाराज आहे, फुले आहे, शाहू आहे, नेहरू आहे. मोठी परंपरा आहे की राष्ट्रीय पुरुष हे संसदेने आपल्या कायद्यात विशद केलेले असतात, त्यांची घोषणा तशी केलेली असते, प्रोक्लेम्ड केलेले असतात आणि त्याप्रमाणे ते राष्ट्रीय पुरुष म्हणून गणल्या जातात. आता राष्ट्रीय पुरुषांचा राजकीय उपयोग होतो का? तर आपल्याकडे राजकीय उपयोग होतो हे तर निश्चितपणे खरं आहे. प्रश्नकर्त्याच्या मनाला जी भावना चाटलेली आहे त्याचा आदर आणि त्याचा विचार ठेवून मी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की त्याही आधी म्हणजे राजकीय वापर होण्याच्या आधी आपण जातनिहाय, वर्णनिहाय त्या महापुरुषांची, त्या साधू संतांची गणना केलेली आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरुवात केली तर ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण होते म्हणून बुद्धिस्ट बांडव म्हणतील आमचं काय घेणं देणं, ते ब्राह्मणांचे संत आहे. ब्राह्मण म्हणतात हे आमचे संत आहे, आमच्या संताला बाकीच्या लोकांचं वावडं असलं पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वराचे प्रोग्राम, ज्ञानेश्वराचे समाधी सोहळा, ज्ञानेश्वराची पुण्यतिथी, जयंती हे कोणी साजरी करायची? तर तुम्हाला असं चित्र या समाजामध्ये दिसतं जे वास्तव आहे आणि फार कमी बोललं जातं, पण आज मी ते बोलणार आहे की हे चित्र वास्तवादी काय दिसतं की कुठल्या कुठल्या संतांचा सोहळा साजरा करणारी एक विशिष्ट जात, जमात किंवा एक समाज समूह आपल्याला दिसतो. हा समाज समूह कशामुळे निर्माण झालाय? या आपल्या मनात असलेल्या जात भेदाच्या बीजामुळे हा समूह निर्माण झाला आणि याप्रमाणे आम्ही संत वाटून घेतले. पण आम्ही समावेशक असा विचार करत नाही की ज्ञानेश्वर हा सर्वात आधी पहिला वाळीत टाकलेला, अस्पृश्य ठरवलेला व्यक्ती आहे. आणि अस्पृश्य कोणी ठरवलं? तर इथल्या व्यवस्थेने ठरवलं. का ठरवलं? कारण तो सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होता. तो या जनमानसाला सत्य सांगून एक अशी दृष्टी, ज्याला फुल्यांनी सत्य शोधक दृष्टी म्हटलेली आहे, ती देण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून त्याला वाळीत टाकण्यात आलं.
बंधनं काही असतील, कारणं काही असतील, संन्यासाच्या पोटी जन्माला आला आणि बापाने केलेल्या पापाची शिक्षा पोराला, असे हे नियम त्यावेळच्या धर्म मार्तंडांनी जे लादले, त्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय झाले. या दृष्टिकोनातून जर तुम्ही ज्ञानेश्वराकडे बघितलं, तर ज्ञानेश्वर हा आद्य अस्पृश्य या समाजामध्ये तुम्हाला झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर आपण तुकारामाकडे येऊया. तुकारामाची काय दुर्गती झाली. आह साळुंके जसं म्हणतात की तुकारामाचा खूनच झाला. वैकुंठाला जाणे, फार सुंदर शब्द त्यांनी विशद करून सांगितला की वैकुंठित करणारं ते वैकुंठ. आपण तुकारामाचा विचार त्या दृष्टीने केला तर तुकारामाची जी शिकवण आहे, ज्ञानेश्वरीची जी शिकवण आहे, ती आपल्याला वेगळ्या प्रकारे अनुभवता येते. एक डायमेन्शन त्याच्यामधून निर्माण होतं, याचाही आपण विचार केला पाहिजे. साधे साधे संत, नरहरी सोनारापासून तर संत जगनाडे महाराज, तेली ब्रॅकेटमध्ये लिहून सावता माळी, माळ्यांचा संत, हे असे जातनिहाय आम्ही वाटून घेतलेले आहे संत. मला वाटतं समाजाने या गोष्टीवर कधीतरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की आम्ही या संतांनी कधी जातीपातीचं, वर्णभेदाचं ज्ञान दिलं नाही समाजाला, त्यांना आम्ही या पठडीमध्ये बसवलं. आणि हे कशामुळे झालं असेल, तर आमची जी वारकरी चळवळ आहे, ती वारकरी चळवळ दुभंगली, त्रिभंगली, त्याच्यामध्ये खूप खंड आणि खूप काही वेगवेगळे गट निर्माण झाले. राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये काही विकृष्ट आपसामध्ये निर्माण करून दिली आणि त्याच्यावरून वारकरी संप्रदाय, या संप्रदायावर जी एक नैतिक आणि सामाजिक, इथिकल अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी होती, ती रिस्पॉन्सिबिलिटी लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत. त्याच्याहून आपण थोडस पुढे आलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्याला दिसतं की छत्रपती शिवाजी हा राष्ट्रपुरुष आहे. आज जगामध्ये रशिया आणि व्हिएतनाम सारख्या देशामध्ये युद्धनीतीचा अभ्यास होत असताना छत्रपती शिवाजीच्या गनिमी काव्याचा प्रामुख्याने विचार केला जातो. या राष्ट्रपुरुषाची किंमत आपण काय केली की त्याला हिंदुत्वाची लेबल लावून ते हिंदू दैवत करून टाकतात. आणि मग शत्रू कोणतं? अफजल खान. पण आपण इथे विसरतो की ज्या छत्रपतींनी अफजल खानाचा खून केला, ती एक नीती होती, तो एक काळ होता, त्या काळामध्ये ते करणं अतिशय आवश्यक होतं. त्या अफजल खानाची महाराजांनी समाधी बांधून त्या समाधीवर दिवावातीची व्यवस्था करण्यासाठी रयतेच्या शासकीय वित्तीय भंडारामधून केलेली व्यवस्था आहे. याचा आम्हाला सोयीस्करपणे विसर पडतो. सर्वसमावेशकता बाजूला सारून आम्ही जेव्हा जातनिहाय किंवा धर्मनिहाय ध्रुवीकरण अशा राष्ट्रपुरुषांचं करतो, त्यावेळी हे एक प्रकारचं देशाविरुद्ध केलेलं पाप आहे, समाजाविरुद्ध केलेलं पाप आहे, हे या ठिकाणी राजकारणी लोकांनी लक्षात घ्यावं. आणि असं होत असताना मग राजकारणासाठी वापर करत असेल तर कसा करावा? तर राजकारणासाठी त्याचा वापर करत असताना आपण म्हणावं की हे हिंदू दैवत आहे आणि मग त्याचं कुठं विटंबन झालं. म्हणजे मला आठवतं अगदी 1984 साली एक दंगल आम्ही मुंबईमध्ये अनुभवली की त्या दंगलीचा मुंबईशी दुरान्वयाने संबंध नव्हता. म्हणजे राजकारण हे कशासाठी होतं? कारण परभणीला कुठल्या तरी पुतळ्याची विटंबना झाली होती आणि ती विटंबना कोणी केली असेल, तर आमचे विरुद्ध धर्मीय जे आहे त्या लोकांनी केली असेल असं समजून त्या दंगली पेटल्या आणि त्याचं लोण, शिवसेनेचं प्राबल्य मुंबईमध्ये जास्त असल्यामुळं मुंबईत जास्त मोठ्या जोमाने त्यांनी पेट घेतला आणि आम्ही ती दंगल सहन केली, सोसली. समाजावर ती एक प्रकारे लादल्या गेली. त्याच्यातून पुढे राजकारण राजकारण निर्माण होऊन तुम्हाला याचं उत्कृष्ट नमुना आणि उत्कृष्ट उदाहरण कोणाचाही द्वेष आणि द्वेषभावना न ठेवता प्रांजळ मत म्हणून व्यक्त करतोय. श्रोत्यांनी जरा लक्षपूर्वक ऐकून घ्यावं की जे माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मराठी माणसासाठी शिवसेना निर्माण झालेली आहे, तेच बाळासाहेब ठाकरे नंतर हिंदू हृदय सम्राट म्हणून नावारूपाला आले. त्यांनी तशी बिरुद लावून घेतली आणि मराठी माणसाचा पदर सोडून शिवसेना ही हिंदुत्वाकडे गेली 93च्या दंगलीनंतर. ही ही जी ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन हा जो परिवर्तनाचा एक काळ आहे, तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं दिसेल की आम्ही आमच्या राष्ट्रपुरुषांचं भगवाकरण करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि हे का शक्य होऊ शकलं?
हे शक्य अशामुळे होऊ शकलं की आमच्यातले बुद्धिजीवी, विचारवंत, बुद्धिवंत हे कुठंतरी आपली बुद्धी गहाण ठेवून शांत बसले, किंवा आवाज थोडासा आला पण तो मिनमिनता आवाज होता, त्याच्यामुळे तो आवाज जनसाधारणापर्यंत पोचला नाही. राजकारण्यांचा आवाज हा माईक मधून, भोंग्यामधून लोकांच्या कानामध्ये जाऊन त्यांची मन कलुषण करण्यामध्ये यशस्वी झाला. आणि तिथं आपण एक प्रकारे आपला राष्ट्रपुरुषांची विटंबना केली असं म्हटलं तर अजिबात वावगं होणार नाही. ही वैचारिक बौद्धिक विटंबनाच आहे आमच्या राष्ट्रपुरुषांची. आणि असं जेव्हा होतं तेव्हा मग एखादा पुतळा उभारण्यासाठी कुणाची परमिशन घ्यावी? मग हा पुतळा राष्ट्रपुरुषाचा आहे, तो झालाच पाहिजे. त्याच्यासाठी आंदोलन होतात. अमुक पुतळा एका ठिकाणी होता, तो हटवण्याचा का प्रकार झाला? दादोजी कोंडदेवांचा पुतळा पुण्याला होता, सारस बागेमधला तो एक इन्सिडेंट, तुम्ही ती घटना आठवा. तर तुम्हाला असं दिसेल की पुतळ्यांचं राष्ट्रीय स्मारक जेव्हा आपण म्हणतो, तर ज्याचा तो पुतळा आहे त्यांनी या राष्ट्र उभारणीसाठी काय समावेशक मानवतेचा विचार दिलेला आहे, त्याचा आम्ही विचार न करता आम्ही फक्त तो महापुरुष आमचा आहे. आंबेडकर कोणाचे? तर एका विशिष्ट समाजाचे, विशिष्ट जातीचे, विशिष्ट प्रवर्गाचे. असं कसं शक्य आहे? ज्या माणसाच्या नीती या युनो सारख्या संस्थेमध्ये आजही संशोधनासाठी अभ्यासल्या जातात, जो माणूस जागतिक स्तरावरचा अतिशय दैदिप्यमान विचारवंत म्हणून नावाजलेला जातो, ज्या माणसाचे जगभरातल्या कुठल्याही महापुरुषाचे पुतळे नाही एवढे जास्त पुतळे जगात आहेत, असा माणूस जर एक जात, जमात, समाज, समूह, संप्रदाय म्हणत असेल की तो महापुरुष आमचा आहे, तर तुम्ही तुमच्या मानसिक कलुषणाने त्याचा राष्ट्रपुरुषत्व भेदित करता, त्याला खंडित करता. आणि कुठेतरी त्याचा वापर हे कशासाठी करतात? हे कशासाठी करतात? तर त्याचा वापर तुम्हाला राजकारणात करायचा असतो. मग अमक्याने एक केलं तर आमचा दुसरा हा असा, मग तमक्याने एक केलं तर आमचा तिसरा हा असा. असा जो एक भेद या ठिकाणी निर्माण होतोय, मला वाटतं तो भेद फार घातक आहे. आणि आम्ही आमच्या स्मारकांचा, पुतळ्यांचा, आमच्या प्रतीकांचा जो राजकीय उपयोग करतो, तो राजकीय उपयोग आम्ही जात आणि वर्ण याच्या माध्यमातून करतो, तो अतिशय धोकादायक आहे. त्याच्यातून नवी दृष्टी निर्माण होण्यासाठी तरुणांनी साकल्याने विचार केला पाहिजे. आणि खरंच हे राष्ट्रपुरुष कुठल्या मूल्यासाठी जगलेत, त्यांची मूल्य आपण अंगीकारली पाहिजे. गाडगे बाबा असो, संत तुकडोजी महाराज असो, सगळ्या संतांची मांडियाळी, सगळ्या महापुरुषांचे आपण जर बघितले तर आपल्याला असं दिसेल की हे महापुरुष एका विशिष्ट धर्माचं, एका विशिष्ट जातीचं, एका विशिष्ट समूहाचं, एका विशिष्ट प्रवर्गाचं, वर्गाचं प्रतिबिंब झालेलं तुम्हाला दिसतं. फार मोठा पुतळा 3,000 करोड खर्च करून जेव्हा सरदार पटेलांचा आम्ही उभा केला, तेव्हा तो पुतळा निर्माण करण्याची क्षमता ज्या देशामध्ये नाही, तो आम्ही दुसरीकडून, चीनकडून करून आणला. त्या क्षमतेबद्दल आम्ही बोलत नाही. ती क्षमता आमच्या भूमीमध्ये, आमच्या इथल्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. किंबहुना ती आहे तर त्याला वाव मिळाला पाहिजे. तसं न करता आम्ही तो पुतळा तिकडून उभा करून आणतो आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या हाईटचा, तेवढ्या उंचीचा म्हणून आपण नावाजून घेतो. पण हे विसरतो की हा पुतळा तुम्ही हिंदू राष्ट्राचं प्रतीक म्हणून जेव्हा वापरता, तेव्हा हे घटने विरुद्ध केलेलं पाप आहे, समाजाविरुद्ध केलेलं महापाप आहे. आणि देश, भारत देश, भारतीय संस्कृती आणि भारताच्या येणाऱ्या पिढ्या या तुम्हाला माफ करतील की नाही, हा येणारा काळ ठरवणार आहे. म्हणून पुतळ्यांचा राजकीय वापर याच्यावरती आपल्याला निर्बंध आणणं अत्यावश्यक आहे. तुम्ही विचाराल आता सध्या घटनेमध्ये तशी तरतूद नाही का? तशी तरतूद नाही. कुठल्याही स्मारकाचा, कुठल्याही राष्ट्रपुरुषाचा, कुठल्याही राष्ट्रीय वस्तूचा किंवा कुठल्याही राजकीय स्थानाचा जर जातनिहाय, पंथनिहाय, संप्रदायनिहाय, संघनिहाय उपयोग जातनिहाय राजकारणासाठी होत असेल, तर तो दंडित अपराध आहे. अशी एखादी घटना दुरुस्ती आपल्या घटनेमध्ये होणं आवश्यक आहे, असं माझं मत आहे. विचारवंत जे आपल्या या पारायणामध्ये पुढे येणार आहे, तेही आपलं मत याच्यावर स्पष्ट करतील अशी खात्री मला आहे.
पुतळा त्याचाच उभारला जाऊ शकतो ज्याला परवानगी आहे. आपण त्याच्यावर येणार आहोत. त्याला परवानगी आहे आणि त्याची परवानगी ज्या काही विहित प्राधिकरणं आपल्या कायद्यामध्ये, घटनेमध्ये प्रस्तुत केलेली आहे, त्या प्राधिकरणाकडून तशी परवानगी मिळते. आता तुम्ही मायावतींच्या बाबतीत ला विषय काढला. त्या स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे परवानगीला काही फिकर नव्हती. परवानगी देऊन टाकली आणि पुतळे उभारले. परंतु हे सगळे कायदे करण्याचे अधिकार घटनेच्या 49व्या अनुच्छेदाप्रमाणे फक्त संसदेला आहे. संसदेला जर ते मंजूर नसतील, प्रस्ताव पाठवून तुम्ही संसदेकडून त्याची मंजुरी घेतली पाहिजे. ती जर नसेल तर ते तुम्हाला पाडून टाकता येतात आणि ते त्यांचं सरकार गेलं, दुसरं सरकार आलं, ते पाडून टाकलं. महत्वाचा प्रश्न आहे की त्या राष्ट्रपुरुषाचा किंवा मग मंदिरांचा तू जे अतिक्रमणाचा शब्द उच्चारला ना, हे तर सरसकट चालतं. ज्या ठिकाणी काही अतिक्रमण होणार आहे किंवा ती जागा जबरदस्तीने बळकावलेली आहे, ती आपली नाही आहे, ती जर हडप करायची असेल तर एखादी ट्रस्ट स्थापन करायची, एखादं मंदिर उघडून टाकायचं त्या ठिकाणी आणि मग ते अतिक्रमणचे लोक आले अतिक्रमण करायला की धार्मिक भावना आमच्या दुखावल्या म्हणून हलकल्लोळ करायचा आणि तिथं मग आंदोलनं माजवायची आणि स्तोम माजवायचं. हे जे प्रकार होतात आहे याला कठोर कायद्याने आपल्याला आळा घातला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली आपल्याकडे कायदे आहे, नाही असे नाही, पण अशी प्रखर तरतूद घटनेमध्ये झाली पाहिजे की कुठल्याही प्रकारचं राष्ट्रीय स्मारक जर तुम्ही जाती पंथ धर्म संप्रदायासाठी वापरत असाल तर तो गुन्हा आहे. आणि जर असे अतिक्रमण करण्यासाठी काही गुन्हेगारी कृत्य त्याच्या आडून करण्यासाठी वापरणं असाल तर तो त्याहून मोठा दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारचा कायदा होणं आवश्यक आहे. सध्याचे कायदे नाहीत असं मी म्हणत नाही, कायदे आहेत त्याच्यात, परंतु ते कायदे एवढे प्रभावी जर खरंच असते तर आज सरेआम ज्या गोष्टी चालू आहेत त्या नसत्या. म्हणून प्रभावी कायद्याची गरज आहे. जसं बलात्कार आणि बाकीचे सगळे आता त्याच्यावर रोज डिबेट सुरू असतं टीव्ही चॅनल्सवर कुठे ना कुठे. तुम्हाला बघा कायदे नाहीत का हो? कायदे आहेत आणि कायदे केल्यानेच हे सगळं सुधारणार आहे का? तर तसंही नाही आहे. कारण मृत्यूदंडाची शिक्षा ऑलरेडी आपल्याकडे खुनाच्या गुन्ह्यामध्ये आहे. पण मृत्यूदंडाची शिक्षा असल्यामुळं देशभरातले खुनाचे आकडे तुम्ही बघा, कमी झाला आहे का खुनाचे गुन्हे? नाही झाले कमी. प्रश्न असा आहे, कायदा होणं ही एक बाब आहे, पण माझं मूळ आक्षेप त्याच्या आधी समाजाच्या मानसिकतेवर आहे. समाजाची मानसिकता कुठल्या प्रकारे बदलत आहे किंवा जाणून बुजून राजकीय फायद्यासाठी बदलवली जात आहे, इकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे आणि तिथे आळा बसला पाहिजे. म्हणजे सामाजिक आणि कायदेविषयक, संविधानिक या दोन्ही बाबीवर इथे कडक कारवाई होणं, तसं प्रबोधन होणं हे अत्यावश्यक आहे. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. कायद्या स्पष्ट भूमिका आहे की तुम्हाला संसदेच्या आदेशाशिवाय कुठलंही राष्ट्रीय स्मारक, राष्ट्रीय स्थळ ठरवता येत नाही. काही तुम्हाला हे सांगतो की नोव्हेंबर 2008 मध्ये गंगा नदीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आपलं नॅशनल सॉन्ग वंदे मातरमला 24 नोव्हेंबर 1950 रोजी, जनगण मनाला 1950 24 जानेवारीला, कमळ जे आहे त्याला 16 जानेवारी 1950, आपला टायगर वाघ जो आहे त्याला एप्रिल 1973 साली राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. तर वेळ जशी येईल तशी राष्ट्रीय महापुरुष किंवा राष्ट्रीय स्थान ही घोषित करण्याचा अधिकार संसदेला आहे. तसा आपण संसदेत पायंडा निर्माण करून किंवा संसदेकडे तसे प्रस्ताव पाठवून राज्यांनी लोकांचे तसे आपल्याला करता येऊ शकतं. आणि एकदा जर अशा स्मारकाबद्दल, अशा प्रतीकांबद्दल, अशा स्थानांबद्दल किंवा वस्तूंबद्दल जर संसदेने अप्रुव्हल दिलं, संसदेने कायदा केला, तर अशा पुतळ्यांच्या स्मारकांची जबाबदारी जी आहे ती शासनाची आहे, ती राज्याची जबाबदारी आहे. त्यांचं संरक्षण होऊ शकतं. मग असे असंरक्षित कितीतरी पुतळे आहेत की अगणित पुतळे आहेत. हे पुतळे का उभे राहतात? त्याच्यावर आपल्याकडे निर्बंध नाही. खरं तर श्रद्धा आणि विश्वास हे आपण बहाल केलेलं घटनेतलं मूलभूत अधिकारातलं स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवण्यासाठी जर कोणी म्हटलं, एखादा समाज समूह म्हटला की आम्ही एक संघटना निर्माण केली, पुतळा समिती आहे आपल्याकडे. भीमा कोरेगावच्या स्मारकाचं जिवंत उदाहरण आहे की भीमा कोरेगावच्या स्मारकाला शासनाने आपली कमिटी तिथं नेमावी लागली. शासन त्या ठिकाणी कमिटी नेमतं, कारण ते स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा
अशा प्रकारची प्रक्रिया चालू होते आणि मग शासनाला त्याची दखल घ्यावी लागते. तर आपल्याकडे असं जर एखादा म्हटलं, आता मी महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा मला लहुजी वस्ताद, तुमचे बिरसा मुंडा, घंट्या बिल्ल यांचे पुतळे उभे राहिलेले दिसतात आहे. हे पुतळे आधी दिसत नव्हते. पण आज उभे आहे. गोंडवाना राजाचा पुतळा नागपूरच्या मुख्य विधान भवनाची जी इमारत आहे त्या चौकामध्ये उभा राहिलेला आहे. तर हे पुतळे का उभे राहिलेत? कशामुळे उभे राहिलेत? मग ते लोक जातीयवादी म्हणायचे का? किंवा ते धर्मांध म्हणायचे का? किंवा ते संप्रदायवादी होऊन काहीतरी समाजामध्ये कलह निर्माण करतात असं म्हणायचं का? तर तसंही नाहीये. काय झालेलं आहे, की हा जो समाज आहे, तो समाज आजपर्यंत कितपतच पडलेला होता. बिरसा मुंडा हा पारधी आदिवासी समाजाचा आहे. भिल्ल समाजाचा तंट्या भिल्ल आहे. जसं जसं या समाजामधली लोक शिकत गेली, त्यांनी अभ्यास केला, पीएचडी केली. माझ्या हाताने एकाचा सत्कार झाला होता. ते नंदी बैलदार या समूहातला तो व्यक्ती होता आणि त्यांनी आमची जमात ही कुठून आली, याचा आद्यपुरुष कोण आहे, कशी ही प्रथा रूढ झाली, आम्ही नंदी बैलवाले कसे संबोधले गेलो, त्याचा आढावा घेताना त्याला दिसलं की आपला आद्यपुरुष आहे, त्यांनी त्यावेळी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध लढा दिलेला आहे. टंट्या भिल्ल हा त्यावेळचा स्वतंत्र सेनानी होता, जो ब्रिटिशाविरुद्ध लढला. परंतु तो माणूस कलह निर्माण करतो म्हणून त्याला टंटी निर्माण करणारा टंट्या भिल्ल हे नामविधान त्यावेळी ब्रिटिशांनी आणि तत्कालीन ब्रिटिशांचे मित्र असलेल्या काळा टोपीवाल्यांनी दिलं आणि त्याच्यानंतर तो कितपतच पडला. पण त्याचा निष्ठुर अभ्यास जेव्हा त्याच्याच जमातीतली महात्मा फुलेंच्या आशीर्वादाने शिकलेली पिढी करायला लागली, तेव्हा त्यांना असं जाणवलं की आमचं सुद्धा काहीतरी एक श्रद्धास्थान आहे आणि आपण त्यांना जातनीय जात निर्मूलन ते आपण केलेलं नाही, ते होतही नाही, म्हणून जातनीय आपण त्याला ते नाव दिलेलं आहे. तर तो काय म्हणतो, जर मी या जातीचा आहे तर मला माझ्या जातीचा जो आदर्श पुरुष आहे त्याची श्रद्धा उपासना त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे की नाही, तर घटना म्हणते हो, तो अधिकार तुला आहे. मग त्या अधिकारवर हुकूम तो शासनाला अर्जपाठा करून आम्ही इथे पुतळा उभारतो, ते उभारून घेतो. किंवा मग लोक काय करतात, पुतळा उभारून टाकतात आणि मग शासनाला कळवतात आणि तेव्हा त्या पुतळ्यावरून काहीतरी गदारोळ करून कायदा सुव्यवस्थेसाठी तिथं काही दिवस बंदोबस्त लावून घेतात. म्हणजे शासनावरती एक प्रकारचं बर्डनही येतं आणि शासनाने यावेळी मग अपरिहार्यपणे नियमावली तयार करावी अशी वेळ शासनावर आल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांचं कारण त्या पद्धतीचं असतं आणि हे कारण उद्धृत होत असताना जेव्हा आपण प्रस्ताव आणि घटनेत दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे ती प्रक्रिया कायद्याची विधिवत प्रक्रिया पूर्ण करून घेतो आणि अशा वेळी जर संसदेने ते मंजुरी दिली असेल तर तुम्हाला ते राष्ट्रीय स्मारक, राष्ट्रीय प्रतीक, राष्ट्रीय स्थान किंवा राष्ट्रीय वस्तू म्हणून मिरवता येते. त्याचं संरक्षण करणं ही मग राज्याची जबाबदारी राहून जाते. संसदेची ही परवानगी एकंदर 4 टप्प्यातून जाते. कुठल्याही राज्याला संसदेचे अधिकार नाहीत. राष्ट्रीय स्मारक म्हणून जर एखादा पुतळा तुम्हाला ग्राह्य करायचा असेल तर त्याचे अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहेत, ते राज्याला नाही. याचा अर्थ राज्य सरकार ते करू शकत नाही असं नाही. राज्य सरकार आपल्या विधिमंडळामध्ये एखादं बिल पारित करून तशा प्रकारचं प्रस्ताव, एखादा ठराव म्हणून पारित करू शकतं. पण त्या ठरावाला मूर्तिमंत कायद्याचं स्वरूप तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तो संसदेमध्ये प्राप्त होऊन जातो. संसद असं किती लोकांना कशामुळे हे देते, तर राष्ट्रीय महत्व असलं पाहिजे. स्थानिक महत्व असेल तर त्या पुतळ्याचं, त्या स्मारकाचं ग्राह्यता ही संसदेकडून मान्य केली जाईलच असं नाही. राष्ट्रीय महत्व आहे की नाही हे तुम्ही तिथं सिद्ध करून द्यायला पाहिजे. संसद जोपर्यंत त्याच्यावर कायदा करून त्याची अधिकृत घोषणा करत नाही, परिपत्रक काढत नाही, तोपर्यंत ते राष्ट्रीय स्मारक होत नाही. आणि हे कोणाचं होतं, तर कला आणि ज्याला ऐतिहासिक संदर्भ आहे ते, ज्याला कुतूहल निर्माण होऊ शकतं त्याच्यातून. म्हणजे बेसिक जे फ्रेम आहे ती अनुच्छेद 49 तीच फ्रेम आहे. त्याच फ्रेमनुसार हे सगळं चालतं. उदाहरण एक सांगतो, की मी जेव्हा बाणूरगडला गेलो तेव्हा रामोशी समाजातल्या लोकांनी आमच्यावर अन्याय झाले. आम्ही क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट 1873 प्रमाणे आतापर्यंत कैदी आणि आरोपी आणि गुन्हेगार जमात म्हणून ओळखले जात होतो.
1952 ला आमची सुटका झाली. लक्ष्मण माने सारखे लेखक, विचारवंत हे त्या बंदी याच्यात होते, की यांना दर दिवशी, दर आठवड्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली हजेरी द्यावी लागत असे. अशा प्रकारचे एक डिटेन्शन सेंटर त्यांच्या जीवनामध्ये आलं होतं त्यांच्या वाट्याला. त्यांची मुक्तता 1952 मध्ये जेव्हा होते, तेव्हा आपण बघा, की या जमातीवर एक प्रकारचं जे एक अन्याय करणारं कायद्याचं लेपण होतं, ते निघायला एवढा वेळ लागला. मग निश्चितपणे आता ही जमात पुढे आल्यावर रामोशीचा जेव्हा विचार करतात, तेव्हा बहिर्जी नाईक हा छत्रपतीच्या रयतेचा कणा जर बहिर्जी नाईक होता, तर त्याचं राष्ट्रीय स्मारक का होऊ नये? आणि त्यासाठी त्या लोकांनी घोषा लावून जर प्रक्रिया पूर्ण केली, तर मला वाटतं ही खरीच संविधानिक आणि विधिवत प्रक्रिया होईल. त्याप्रमाणे ही झाली पाहिजे. जर असं झालं तर त्या पुतळ्याला, त्या स्मारकाला राज्याचं संरक्षण प्राप्त होऊ शकतं. आणि त्यानंतरच ते त्याच्या संरक्षणाची जबाबदारी राज्याची असते आणि तिथे जर काही उत्पात घडला, तर मग काही कोणी त्याला अपाय करू शकत नाही. मायावतींच्या बाबतीत जे झालं हे असं झालं नाही. मायावतींनी केलं. बुद्धिस्ट प्रतीक त्याला वाटलं ही राष्ट्रीय स्मारकासारखी होईल. पण जेव्हा संसदेमध्ये हे गेलं तेव्हा ते टिकलं नाही. कारण याच्यामध्ये फक्त आणि फक्त राजकीय हेतू होता. आणि राजकीय हेतू होता तरी होता तो जातनिहाय, पंथनिहाय, कुठेतरी वर्णभेदावर आधारित राजकीय हेतू तुमचा आहे. हे कसं लपून राहील? आणि म्हणून ते त्या ठिकाणी चाललं नाही. हाही एक भाग याच्यातला महत्वाचा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया, की पुतळा कोणाचा असावा? याबाबत घटनेने काही निकष दिले आहेत का? खरं तर आतापर्यंतच्या विवेचनात याचं उत्तर आलेलं आहे, पण तरी अजून स्पष्ट करण्यासाठी म्हणून सांगतो, की बिरसा मुंडाचा पुतळा असावा, की असू नये. तर बिरसा मुंडाचा पुतळा असावा ही त्या समाज समूहाची जनभावना आहे. त्याचा आदर म्हणून आणि तिला घटनेत दिलेला श्रद्धेचा, विश्वास, उपासनेचा अधिकार मूलभूत हक्क म्हणून त्याचा पुतळा व्हावा. ठीक आहे, त्याचा पुतळा झाला. आपण जागा घेतली, रीतसर कलेक्टरची परवानगी मिळाली, त्या ठिकाणी अतिक्रमण नाही आहे, त्याच्या मागे काही छुपे गुन्हेगारी अड्डे तुमचे आराखडे नाही आहे, त्याच्यामध्ये काही छुपा राजकीय आराखडा नाही आहे. आणि आमच्या जमातीचं, आमच्या आद्य पुरुषाचं प्रतीक म्हणून आम्ही आमच्या येणाऱ्या पिढ्यांना त्यांचा इतिहास समजून देण्यासाठी, कारण ऐतिहासिक हा शब्द आपण याच्यामध्ये बघितला अनुच्छेद 49 आणि खरंच यांचं ऐतिहासिक महत्व आहे. तुम्ही बहिर्जी नाईकचं ऐतिहासिक महत्व कसं नाकाराल? बिरसा मुंडाचं ऐतिहासिक महत्व कसं नाकाराल? तुम्ही लहुजी उस्तादचं तंट्या भिल्ल याचं ऐतिहासिक महत्व कसं नाकारणार? कारण हे त्यावेळचे सगळे स्वातंत्र्य सेनानीच होते. किंबहुना बरेचसे वादप्रवाद असे आहेत, की गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा हे जे प्रकट झालेले आहे, हे त्यावेळचे स्वातंत्र्य सेनानी होते. अनेकांनी याच्यावरती लिखाण केलेलं आहे, की तात्या टोपे हे त्या वेळचे गजानन महाराज असावेत. हे प्रकटीकरण आणि हे आता कुठं कुठं याला धार्मिक बैठक मिळाली, कुठे कुठे याला सांप्रदायिक बैठक मिळाली, कुठे कुठे याला सामूहिक समाज समूहाची बैठक मिळाली आणि कुठे कुठे चक्क एका जातीची बैठक मिळाली. तर ही बैठक जरी ऐतिहासिक या दृष्टीने योग्य असली तरी तिला विधिवत संविधानिक दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी जी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचं सगळ्यात उत्कृष्ट चांगलं उदाहरण म्हणजे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ. भीमा कोरेगावचा विजयस्तंभ हा राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी त्या समितीने तिथले जे प्रयत्न केलेले आहेत ते स्तुत्य आहे आणि शासनाला त्याची दखल घ्यावी लागली. महाराष्ट्र शासनाने तयार केलेली कमिटी तिचा पुढे पाठपुरावा होऊन संसदेने जर याच्यावरती ठराव पास करून याला अप्रुव्हल दिलं तर भीमा कोरेगाव हे एक राष्ट्रीय प्रतीक होऊ शकतं. कारण भीमा कोरेगावच्या युद्धानंतर खरं तर या ठिकाणी पेशवाई संपून ब्लॅक ड्यूक हा इंग्रजांचा ध्वज फडकला. हा इतिहास आपल्याला नजरेआड करता येत नाही. हे युद्ध हे ब्रिटिशांच्या भारताच्या दोन्ही इतिहासामध्ये एक महत्वाचं युद्ध मानलं गेलं, म्हणजे याला ऐतिहासिक संदर्भ आहे. त्या कारणास्तव संसद याला राष्ट्रीय स्मारक निर्माण करू शकतं आणि तसं ते होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. राज्यांनी याला मान्यता दिलेली आहे. राज्यांनी आपली शासकीय कमिटी त्याच ठिकाणी स्थापन केली. म्हणजे जनसमूहाची जी भावना आहे ती ऐतिहासिक स्मारकाच्या बाबतीत
त्यांच्या श्रद्धा उपासनेच्या स्मारकाच्या बाबतीत आपण जर ग्राह्य धरली तर हा संविधानिक आहे. आता हे संविधानिक असंविधानिक कसं होतं? कारण त्या ठिकाणी 31 डिसेंबरला जेव्हा एल्गार परिषद पुण्यात झाली, 1 जानेवारीला भीमा कोरेगावला दंगल झाली, त्याच्यानंतर अर्बन नक्षलाइट हा एक प्रवाद समाजामध्ये रुजला. तुम्ही बघा या गोष्टीकडे साकल्याने विचार करा. संविधानिक हे असंविधानिक कसं होतं, की तुम्ही ज्यावेळी याचा राजकारणासाठी, जातीच्या विषयासाठी, एखाद्या प्रवर्गाचा वेगळा भेद निर्माण करण्यासाठी वापर करता, तेव्हा याला गालबोट लागतं. म्हणून मी म्हणालो, की एक सामाजिक आणि राष्ट्रीय पाप आहे असं करणं. हे लक्षात घ्या. राष्ट्राचं स्मारक हे खऱ्या अर्थानं ऐतिहासिक असं राष्ट्राचंच स्मारक असलं पाहिजे. हे स्फूर्तिस्थान फक्त एका जातीचं, एका जमातीचं असता कामा नये. आज तंट्या भिल्ल असेल तर त्याच्याबद्दल सगळ्या समाजातल्या लोकांना आदर वाटला पाहिजे, कारण तो त्यावेळी प्राणानिशी इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढलेला आहे. हे एक ऐतिहासिक इम्पॉर्टन्स आहे. पण आपण जसं मी सुरुवात करताना सांगितलं, की वर्ग, प्रवर्ग, जात मध्ये संत सोडले नाहीत आपण, तर महापुरुषांचं काय घेऊन बसलाय? शिवसेनेने ज्या पद्धतीने छत्रपती उभे केले, ज्या पद्धतीने अफजल खान उभा केला, याचा जर विचार केला तर आपण घटनेतल्या प्रांजळ पवित्र तत्वांना तिलांजली दिलेली आहे. आणि ही तिलांजली देताना तुम्ही तुमच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या, जनभावनेचा विपरीत कलुषित पद्धतीने वापर करून. आणि इथं मला वाटतं आपण चुकतो आहोत. हे पारायण जर असेल खऱ्या अर्थाने संविधानाच्या पारायणामधून जर आपल्याला संदेश घ्यायचा असेल, तर मला वाटतं हा महत्वाचा संदेश आहे, की राष्ट्रीय स्मारक निश्चित असावं, पण राष्ट्रीय स्मारकाचा राजकारणासाठी वापर जर होत असेल, जनभावना कलुषित करून समाजाला जातनिहाय, पंथनिहाय, संप्रदाय वाईज आपण खंडित करत असू, विभागित करत असू, तर ह्या पापाची फळं आपल्याला नंतर भोगावी लागतात. उणं दुणं हे जे कुठून येतं समाजामध्ये ते अशा प्रकारे, आणि ते होऊ नये त्यासाठी घटनेने जरी एक मूळ बेसिक बीज तरतूद केली असली, तरी यावर एक अजून सज्जड तरतूद होणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. सगळ्यांनीच या ठिकाणी विचार करावा. समाज मनाने याचा प्रामुख्याने विचार करावा, कारण जे राजकारणी आहेत ते तिथूनच निर्माण होतात. तो माणूस जर एखाद्या विशिष्ट जातीची, विशिष्ट प्रवर्गाची मतं घेऊन राजकारणात गेला असेल, एमएलए एमपी झाला असेल आणि मग मंत्री किंवा मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाला असेल, तर त्याच्यावर एक नैतिक दडपण येतं. त्या पंथाचं, त्या वर्गाचं, त्या प्रवर्गाचं, त्या जातीचं काम बघण्याचं किंवा त्यांचं वेलफेअर बघण्याचं. जेव्हा असं होतं तेव्हा इतर समाज 80-90% हा बाजूला लोटला जातो आणि मग त्याचं कोणी राहत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आज ओबीसीच्या बाबतीत ही परिस्थिती फार प्रकर्षाने समोर येत आहे. ओबीसीचं जे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं रिझर्वेशन होतं, कसं आहे की याचं एक्झाम्पल सांगितलं पाहिजे तुम्हाला, हे का असं होतं, की ते रद्द झालं. त्याच्यानंतर शासनाने ठराव केला. शासनाचा ठराव एकदम धूळफेक, लोकांची दिशाभूल करणारा, काही अर्थ नाही. कारण शासनाला हे चांगलं माहित आहे, एवढं कसं काय मूर्ख लोक शासकीय दरबारी असू शकतात. मला कधी कधी प्रश्न पडतो, की जी स्वायत्त संस्था इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्याच्यावरती तुमचे अधिकार घटनेने दिलेलेच नाहीये. या घटनेमध्ये पुढच्या पारायणात आम्ही बघणार आहोत. तरीही तुम्ही असे घोषणा करता, ठराव करता. आम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि ठराव केला म्हणजे काय घटना बदलली काय तुम्ही? घटना बदलण्याचे अधिकार आहे का मुंबईमध्ये बसून विधिमंडळाच्या सभेला? आणि त्याचं इतकं लोकमानसावर तुम्ही प्रतिक्रिया आणता, की बघा आता ओबीसीच्या रिझर्वेशनसाठी आम्ही लढा देतो. आम्ही सगळे मोठमोठे लोक, बनावट ओबीसीचे नेते पुढे येऊन त्यांची दिशाभूल करतात आहे. ही एक प्रकारची जनमानसिकतेची विटंबना तुम्ही करतात. काय झालं? इलेक्शन कमिशनने सांगितलं 5 ऑक्टोबरला आम्ही इलेक्शन घेणार. आता अडवून दाखवा तुम्ही त्यांना. तुम्ही हा ठराव का नाही पास करू शकत हो? जर तुम्हाला खरंच शासकीय काम येतं आणि तुम्हाला घटनेचं नॉलेज आहे, मी तर म्हणेल हात जोडून विनंती करतो, की प्रत्येकाने यावं आणि या पारायणात बसावं. सगळे एमएलए 288 आहे, त्यांनी या पारायणात बसावं. नाही तर हे पारायण करून तरी दाखवावं. या घटनेचा अर्थ जनमानसाला समजावून तरी सांगावा. त्याच्यासाठी तुम्हाला पहिला ती घटना वाचावी लागेल आणि ती घटना समजून घ्यावी लागेल. ती जर तुम्ही वाचली आणि समजून घेतली तर तुम्हाला दिसेल, केंद्रीय स्वायत्त संस्था इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग, त्याच्यावरती तुम्हाला बाध्य होईल असे ठराव करताच येत नाही. तरीही तुम्ही ठराव घेता आणि जनता खुळी.
त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्यांचा म्हणणं नाही आता हे सरकार आमचं करणार आहे. मोठमोठे नेते येऊन मोठमोठी पोकळ भाषणं जोडतात. हा बुद्धिभेद होतो. हेच आमच्या स्मारकांच्या बाबतीत आणि हेच आमच्या प्रतीकांच्या बाबतीत, राष्ट्रीय प्रतीकांच्या बाबतीत होत आहे. आणि मग त्याच्यातनं राजकारण करायचं, लोकांच्या भावना परतवून टाकायच्या. केवळ एका जातीचं प्राबल्य, त्याच्यासाठी पुतळे वापरायचे, त्याच्यासाठी स्मारकं वापरायची. शिवाजी महाराज कोणाचे? ते एका विशिष्ट जाती धर्माचे. मग त्याच जात धर्माचे 288 पैकी 182 आमदार असतील, तर दुसऱ्या जातींचं काय होईल हो? कधीतरी तुम्ही असा विचार करताय? म्हणजे तुम्हाला खरोखर त्या दुसऱ्या जातींचं किंवा ओबीसीच्या प्रवर्गाचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला जे प्रस्थापित जमात म्हणून राज्य मिळालेलं आहे, त्याच जमातीची प्रतीकं राबवायची. इतरांना मूर्ख बनवण्यामध्ये जी तुमची एनर्जी खर्च होते, ती एनर्जी तुम्ही लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी सकारात्मक दृष्टिकोनाने वापरून तर बघा. ही घटना एकदा वाचून तर बघा. या घटनेमध्ये काय दिलंय ते समजून तर घ्या. तुमची नैतिक संविधानिक जबाबदारी काय आहे त्या खुर्चीवर बसल्यावर एमएलए साहेब ते जाणून तर घ्या. ह्या अशा मिटिंगा घेतल्या आणि 4 ठराव केले आणि 5 ठराव केले, ही दिशाभूल आहे हो. इतकं अज्ञान जर तुमच्यामध्ये भरलं असेल आणि तुम्ही या अज्ञानाचा वापर लोकांना मूर्ख बनवण्यासाठी करत असाल, हे कसलं राजकारण? काय प्रतीक तुम्ही जगवता? काय राष्ट्रीयत्व तुमच्यामध्ये निर्माण झाले? कुठले राष्ट्रीय पक्ष आहे? आणि राष्ट्रवादी आणि आम्हीच एकदा राष्ट्राचं भलं करणार, हा आविर्भाव सोडा. हा तुमचा खोटेपणा जनतेच्या लक्षात येतो आहे. ही जनता तुम्हाला त्यासाठी क्षमा करणार नाही. मग एक नेता उठून सांगत असेल की मी वंशज आहे महाराजांचा आणि त्याच्यामुळे मी कटिबद्ध आहे एका विशिष्ट जमातीच्या आरक्षणासाठी, हे सुद्धा अंतर्मुख होऊन पडताळी करून बघण्याचं आहे. आम्ही संविधान भेद करतो आहे का? संविधानातली मानवतावादी सद्विवेकी मूल्य आपण पायदळी तुडवतो आहे का? हे का होतंय? कशासाठी होतंय? हे केवळ आणि केवळ राजकारणासाठी, राजसत्तेमधून अर्थसत्ता, अर्थसत्तेमधून राजसत्ता, ही जी एक प्रस्थापित साखळी निर्माण झालेली आहे, कोंडाळं निर्माण झालेलं आहे, एक प्रकारचं क्रिमिनल सिंडिकेट निर्माण झालेलं आहे. या क्रिमिनल सिंडिकेटला घटना, भाबडी, अबोल हे पुस्तक, काही वाक्य तुम्ही वाचलीच नाही ना समजूनच घेतली नाही, तर काय घटनेची मदत तुम्हाला होईल? उलट घटनेची रोज पायमल्ली तुमच्या हातात नव्हतं. घटनेची तत्व तुम्ही रोज तुडवता पायाखाली, की केंद्रीय स्वायत्त यंत्रणा तुम्हाला वाटतं तुमच्या ठरावाने ऐकणार आहे. दुसऱ्या दिवशी सगळं निघून जातं, लोकही कोणी बोलत नाही. आमचा मीडिया शांत गपगार, फक्त हुल्लडबाजी कुठं झाली, पुतळ्याची विटंबना झाली, तिथं बंदोबस्त लागला, तिथं एखाद्या पत्रकाराला पोलीस अधिकाऱ्याने धक्का दिला, आमच्यासाठी राष्ट्रीय न्यूज होतात. आमच्यासाठी राष्ट्रीय न्यूज होतात. आणि हे तुमचं राष्ट्रीयत्व असेल, तर मला वाटतं या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे माझ्या युवकांना, तरुणांना, या देशातल्या या संविधानाचं पारायण आपण समजून घेतलं. संविधानात सांगितलेली मूल्य तत्व कुठे आहे आणि आपला समाज कुठे चाललाय, कुठल्या दिशेने आपण पदक्रमण करतो आहे, याचा कधी ना कधीतरी तुम्हाला विचार करावा लागेल. किती दिवस हेचाळत तुम्ही या अंधारी मार्गावर जाणार? कुठे ना कुठे एक मेणबत्ती, एक पणती, एक दिवा तुम्हाला ज्ञानाचा पेटवावाच लागेल. हे आज ना उद्या समजून घ्यावंच लागेल. हे इतकं महत्वाचं आहे. मला वाटतं या ठिकाणी आपण पुतळे, संसद, त्याचा यथासांग जेवढा शक्य होईल तेवढा आढावा मी निरपेक्षपणे घेण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्यामध्ये कोणाच्या काही राजकीय किंवा कोणाच्या काही सामाजिक, जातनिहाय, पंथनिहाय भावना दुखवण्याचा अजिबात उद्देश नाही. असं जर चुकून झालं असेल तर मी सगळ्या श्रोत्यांची त्यासाठी क्षमा मागतो. परंतु त्यांना त्याच वेळी आग्रहाची विनंती करतो की या संविधानाच्या पारायणामागे आमचा महाराष्ट्र तंत्रज्ञान शिक्षण संस्थेचा मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा जो उद्देश आहे, तो आपण इथं, हा उद्देश प्रांजळ आहे एवढंच लक्षात ठेवा. ही उदाहरणं सांगण्याचं अशासाठी आहे की नुसतं पोकळ भाषण हे होऊ नये. काहीतरी तत्वनिहाय, सिद्धांतवादी गोष्टी कायदेशीर, विधिवत, संविधानिक पद्धतीने तुम्हाला समजल्या पाहिजे, सांगितल्या गेलं पाहिजे. त्याच वेळी तुम्ही चुकताय हेही तुम्हाला कळवून दिलं पाहिजे. हे खऱ्या शिक्षकाचं काम आहे. आणि मला वाटतं हे करत असताना आपण निगडेपणाने हे करावं आणि सत्य असेल ते
न्यायाधीश चंद्रचूड साहेब यांच्या वक्तव्याच्या साक्षीने निडरपणे बोलावं. बलबत्ता वाढण्याचे प्रयत्न अजिबात कमी पडत नाही. खरं तर हा डेमोक्रेसीचा एक प्रॅग्मॅटिक प्रवास आहे, प्रागतिक प्रवास आहे हा. वी शुड गो टुवर्ड्स प्रॅग्मॅटिक डेमोक्रेसी, उन्नत लोकशाही. 75 वर्ष वयामध्ये माणूस केवळ ज्ञानी नाही तर विद्वान समजला जातो. एकदा जावेद अख्तर पर्सनल गप्पांच्या ओघात बोलत होते की खरं वय हे रिटायरमेंट नंतर सुरू होतं. आपण 60 वर्षापर्यंत काय घेतो, तर 60 वर्षापर्यंत आपण ज्ञान आणि अनुभव या दोन गोष्टी घेतो आणि 60 नंतर त्याला सोडून देतात. तसं नाहीये. खरा प्रोडक्टिव्ह प्रवास, खरा सकारात्मक आणि रचनात्मक नवनिर्मितीचा प्रवास हा 60 नंतर सुरू होतो. तो मात्र आपल्या राज्यघटनेचा पुरेसा झालेला नाही. प्रयत्न आहेत, आपल्याकडे खूप विचारवंत आहेत, खूप बुद्धिवंत आहेत आणि ते विद्वत्ता प्रचुरही आहेत. पण आज त्यांचं कोण ऐकत नाही. त्यांना राजकारणात कोणी उभं करत नाही. एखादा उभं राहायला गेला तर त्याची टिंगल टवाळी झाल्याशिवाय राहत नाही. ही जी शक्ती आहे, जी विघातक शक्ती आहे, जी प्रॅग्मॅटिक डेमोक्रेसीच्या प्रवासाला थांबवून ही नॉन प्रोग्रेसिव्ह किंवा रिग्रेसिव्ह नॅशनलिझम कडे घेऊन चालली. आणि रिग्रेसिव्ह नॅशनलिझम हा कसला आहे? हिंदू राष्ट्र तयार करणे. म्हणजे या 75 वर्षात जर तुम्ही सिंहालोकन केलं आणि बघितलं आणि 1979च्या रथयात्रेपासूनचा जर प्रवास बघितला तर तुम्हाला असं दिसतं की या देशाची वाटचाल प्रागतिक लोकशाहीकडे कमी आणि धर्मप्रेरित राष्ट्रवादाकडे जास्त झालेली आहे. हा मूळ भेद लक्षात घेणं एवढ्यासाठी आवश्यक आहे की 75 वर्षानंतरही आज आपल्याला अशा मुद्द्यांवर राष्ट्रीय स्मारकांच्या आणि प्रतीकांच्या इतका टाहो फोडून बोलावं लागतंय. आपल्या तरुणांना माझी विनंती आहे, एक महत्वाचा आदराचा आणि आग्रहाचा संदेश आहे की तुम्ही घटनेतली मूल्य खरंच बघा आणि त्यानुसार आपल्या सामाजिक जीवनाची वाटचाल होते की नाही त्याचा आढावा घ्या. तुमच्या लक्षात येईल एक अशी विघातक शक्ती ही वाटचाल प्रागतिक लोकशाहीकडे होऊ देत नाही. ती शक्ती आज अर्थकारणात आहे, ती शक्ती राजकारणात ठासून भरलेली आहे आणि बाकी ती शक्ती तुमच्या धर्मकारणात आणि समाजकारणात सुद्धा तितकीच प्रबल होत चाललेली आहे. असं होत असताना पुरोगामी मूल्य ही केवळ मुखवटा म्हणून वापरली जातात. पुरोगामी मूल्याच्या आत जो खरा चेहरा आहे तो प्रतिगामी विषमतावाद्यांचा चेहरा आहे. आणि म्हणूनच या विषमतावादामुळे तुम्हाला दिसतं की 288 आमदारात महाराष्ट्राच्या विधानसभेत 182 एका समाजाचे, एका जमातीचे आहे. असं का होतं? कारण हे प्रस्थापितांचं एक भलं मोठं चक्रव्यूह निर्माण झालं आहे, ज्याच्यात तुमच्या आमच्यासारख्या अप्रस्थापित 12 बलुतेदार, अलुतेदार, 18 पगड जातीचा राजा निर्माण होऊ शकतो. ती आमच्या छत्रपतींची शिकवण बाजूला राहिली आणि इथं राजा कोण होऊ शकतो? की जो हुल्लडबाजी, जो गुन्हेगारीमध्ये पुढे, जो काही इतर कारणामध्ये पुढे, तो अमक्याचा टमका, अमक्याचा पोरगा, मग तो पहिल्यांदाच एमएलए होतो आणि लगेच कॅबिनेट मंत्री होतो. इथं 5-5 वेळा आमदार झालेले लोक मंत्री होत नाही किंवा उपमुख्यमंत्री होत नाही. हा जो भेद आहे ना, तो आपण लक्षात घेतला. ही 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 मांदियाळी ही आपण कुठेतरी खंडित केली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही जाऊन लगेच मारझोड करा असं नाही. संविधानिक मार्गाने ते करता येऊ शकतं, याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. हा तुमचा तुमच्या मनामध्ये स्वतःवर विश्वास कायम झाला नाही तर तो समाजात जाऊच शकत नाही. तो विश्वास निर्माण होणं महत्वाचं आहे आणि हा विश्वास निर्माण होण्यासाठी संविधानाच्या पारायणामधून जो काही प्रयत्न आज आम्ही लोक करत आहोत त्याचा फायदा नवयुवकांना, या समाजातल्या तरुण विद्यार्थ्यांना व्हावा आणि उद्याचं राजकीय पटलाचं चित्र, उद्याचं समाज पटलाचं चित्र, उद्याचं अर्थकारणाचं चित्र हे समावेशक दृष्टीने बदललेलं असावं, एवढीच अपेक्षा याच्या मागची आहे. धन्यवाद.